ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुदतीपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार, पत्रकार परिषदेत खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या मुदतीपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचंही खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितलं। केंद्र सरकारच्या वतीनं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी दिवाळीचं भव्य दिव्य असं गिफ्ट मिळालेलं आहे। कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मंजूर झालेले आहेत। मला वाटतं कोल्हापूरकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। गेले अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत अंतर्गत असणारी केएमटी बस सेवा ही विस्कळीत झालेली होती। असणाऱ्या बसेसपैकी 50% पेक्षा जास्त बसेस या नादुरुस्त आहेत। ज्या इतर बसेस रस्त्यावरती चालू आहेत त्याचा मेंटेनन्स होत नव्हता, चांगलं उत्पन्न होत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नव्हते। या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून महापालिकेनं 50 बसेसची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केलेली होती। गेल्या 1 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या 50 बसेसचे 100 बसेस कशा होतील यासाठी मी प्रयत्न केला। केंद्र स्तरावर 3-4 बैठका झाल्या आणि काल ती जी अंतिम बैठक झाली त्यामध्ये कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मंजूर झालेले आहेत। कोल्हापूरसाठी खूप मोठी बातमी आहे आणि पर्यावरण पूरक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पर्यावरण पूरक या बसेस असणार आहेत। कुठल्याही पद्धतीचं कार्बन एमिशन होणार नाही, कुठल्याही पद्धतीचे मेंटेनन्स लागणार नाही आहे आणि मॅन पॉवर कमी लागणार आहेत। AC बसेस सगळे आहेत। सगळं जे पेमेंट होणार आहे ते डिजिटली पेमेंट करण्याचा आपला मानस आहे। अशा एकंदरीत कोल्हापूर शहराच्या प्रगतीमध्ये आणखीन एक किंवा मानाचा तुरा त्यामध्ये रोवला जातोय याचा मला खूप खूप अभिमान आहे। तिसरं चौथं काय असेल ते विचार डिसेंबर महिन्यामध्ये 24 पडेल संजय राऊतांनी स्टेटमेंट केले, त्यामुळे जरांगे पाटलांनी 24 तारीख दिलेली आहे। तुम्ही कसं बघताय स्टेटमेंट कडे? काय महाराष्ट्रामधलं जे महायुतीचं सरकार आहे हे पुढचं 15 वर्ष हेच सरकार येईल असं चित्र आता तयार झालेलं आहे। आता अनेक लोक आहेत जे पडेल अशा 24 तारखा आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत। तसं काही होत नसते। एक दिलानं एकजुटीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी हे सगळे एकत्रित आलेले आहेत। त्यामुळं पुढं 15-20 वर्ष तरी या युतीला काय अडचण येईल असं मला वाटतं। मराठा आरक्षणाचा प्रश्न कामकाज होईल असं वाटतं। 24 डिसेंबर ही तारीख लास्ट दिलेली आहे, नाहीतर मुंबईत जाम करू अशा पद्धतीचं नाही। मला वाटतं 24 डिसेंबरच्या आधीच हा प्रश्न सगळा निकाली लागेल। म्हणजे त्याच्यासाठी एवढा कालावधी, कारण खूप युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात अनेक लोक त्यामध्ये काम करतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये मी काल सकाळी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला लवकरच गोड बातमी समजेल। ते काल संध्याकाळीच आपल्याला ती बातमी मिळालेली आहे। आणि जो पहिला प्रश्न होता की कुणबी दाखल्याचा, आता जवळजवळ संबंध महाराष्ट्राचं बघितलं तर सदस्य सालचे साधारण 20,000 दाखले निघतायत आणि तयार आहेत। तुम्ही विचार करा, 20,000 दाखले जरी म्हटलं तरी 6 ते 7 लाख लोकांना ताबडतोब हे दाखले मिळू शकतात। हे बऱ्यापैकी प्रश्न सुटेल आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये डिसेंबरच्या अंतपर्यंत आणखीन 1 लाख लोकांना हे दाखले मिळतील। मग मला सांगा, ते जर 1 लाख आणि म्हणजे हे सगळं बघितलं तर साधारण 30 ते 35 लाख लोकांना असेच दाखले मिळून जातील। त्यामुळे बऱ्यापैकी हा प्रश्न सुटेल। प्रश्न संपल्यानंतर अजितदादा बरे होतात, या दरम्यान फडणवीस बाहेर जातात म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये, एकूण एक वेगळ्या स्वरूपाचं चित्र रंगवलं जाते का? किंवा नेमकं तथ्य त्यामध्ये काय आहे? अजितदादांना डेंग्यू झालेला होता ही वस्तुस्थिती आहे, कारण मी स्वतः त्यांच्या घरामध्ये बंगल्यामध्ये जाऊन मी कामासाठी गेलो होतो, भेटलेलो होतो त्यांना। त्यामुळं हे काय आजाराचं सोंग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। काही लोक विरोधक त्याचा अर्थाचा अनर्थ करतात। फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्येच होते। आपल्याला माहिती आहे की देशामध्ये 5 राज्यांच्या सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक प्रमुख नेत्यांना माझ्यासह काही राज्यांमध्ये काही मतदारसंघांच्या जबाबदारी दिलेल्या आहेत। त्याच पद्धतीचे फडणवीस साहेबांना सुद्धा एक स्टार प्रचारक म्हणून त्यांना काही राज्यांची जबाबदारी दिलेली आहे।
त्याचं एक शेड्यूल दिलेलं आहे. त्या शेड्यूलप्रमाणे ते जातात आणि ते परत येतात. मी बघितलंय की म्हणजे ते जरी सभेला आज कुठंतरी तुम्हाला राजस्थानमध्ये दिसले असतील तर रात्री 2 वाजता ते परत मुंबईमध्ये येतात, सकाळी कामकाज करतात, परत जातात. मला सुद्धा मध्य प्रदेशचे जबाबदारी दिलेली आहे, मलाही तिकडे जावं लागतं. त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे म्हणून राज्याच्या बाहेर गेलं हे बोलणं चुकीचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थानं कोणी सोडवला असेल तर तो फडणवीस साहेबांनीच सोडवलेला होता. 2015 ते 19च्या दरम्यान 2017 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये ते टिकवलं. दुर्दैवानं सत्ता गेली म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आणि याचबरोबर अनेक मराठा समाजाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळासारखी योजना आहे, सारथीसारखी योजना आहे, या माध्यमातून मराठा उद्योजक घडवणं आणि मराठा समाजाचं कल्याणकारी हे सगळं जे काम आहे फडणवीस साहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळं आरक्षणासाठी ते बाजूला गेले हे म्हणणं योग्य नाही असं मला वाटतं. 24 डिसेंबर